हॅलो एव्हरीवन. तर गौरी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी छानपैकी आम्ही नट्टापट्टा करून मस्तपैकी सगळ्या जाऊबाई छान रेडी झालो. अतिशय सुंदर दिसत होतो आम्ही सगळ्याजणी. आणि त्यानंतर मस्तपैकी अशी ताईंनी आणि पूर्वाने मिळून मस्तपैकी सुंदर अशी रांगोळी काढली होती सगळ्या आपल्या डेकोरेशन भोवती, गौरीच्या मांडणी भोवती, सत्यनारायणाच्या मांडणी भोवती. आणि छानपैकी माझ्या लेकीला सत्यनारायणाचा प्रसाद घ्यायचा होता म्हणून दीदीच्या मागे पुढे करत होती. आणि मस्तपैकी छान असं गौरीचं रूप इतकं सुंदर साजे दिसत होतं ह्या इव्हिनिंगला. आणि मग नंतर आमच्या हळदी कुंकवाची देखील तयारी सुरू झाली. तर सगळ्या बायका येऊन छानपैकी तीर्थप्रसाद घेत होत्या आणि आम्ही सगळ्यांना हळदी कुंकूही लावत होतो. आम्ही तिघी जणी छान अशा मस्त दिसत होतो. छान छान आम्ही फोटोज काढले खूप सारे. आणि मग आम्ही निघालो ते कॉलनीमधल्या सगळ्यांकडे, ज्यांच्या घरी गौरी बसतात त्यांच्याकडे हळदी कुंकवासाठी. तर छानपैकी असा बायकांचा मस्त ग्रुप जमला होता. छान तिथे थोड्या गप्पा टप्पा झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी गौरीचं दर्शन घेतलं. तरी आमच्या गावी इतक्या सुंदर रूपामध्ये सुंदर अशा गौराई सर्वजण बसवतात. प्रत्येकीचं काही खास रूप असतं, प्रत्येकीसाठी काही खास डेकोरेशन असतं. तर ते छानपैकी दर्शन वगैरे करून आल्यानंतर आम्ही घरी आलो. एका ठिकाणी खूप सुंदर बोटीमधलं गौरीचं डेकोरेशन होतं, ते बघून आम्ही घरी आलो. अधिष्ठाला दादावरती काय प्रेम आलं होतं काही माहीतच नाही, पण फारच सुंदर ती नुसती दादाला मिठ्या मारत होती. आणि मग नंतर आम्ही सगळेजण जेवण वगैरे करून गौरीची कान उघाडणी असते इकडे. तर गौराई माता आली, छान विराजमान झाली घरी. तर ती आता सासरी जाण्याची पुन्हा एकदा वेळ आली, त्यासाठी सगळेजण गौराईची कान उघाडणी करतात. छानपैकी अशी गाणी वगैरे म्हणतात, 5-5 कडवी म्हणतात आणि गौराई मातेला छानपैकी निरोप देतात. तर माझ्या लेकीने हे बघून कसं करतात ते कान उघाडणी ते बघून लगेचच अनुकरण करून करायला सुरुवात केली. आणि अशा पद्धतीत छानपैकी गौरी पूजनाची सांगता झाली. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.